आपण एकूण बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी सज्ज झालो आहोत. कारण आता उद्या आपल्याला काय करायचंय, उद्या आपल्याला पेपरला जायचंय. म्हणजे आपलं जे वर्षापासूनची तयारी आहे युद्धाची, म्हणजे ते युद्ध करण्याची वेळ आपली आलेली आहे. तर त्या युद्धाला जाताना म्हणजे बोर्ड परीक्षेला सामोरं जाताना, विशेषतः इंग्रजी विषयाचा पेपरला सामोरं जाताना जी आपल्याला बोर्ड ऍक्टिव्हिटी शीट असणार आहे ती किती मार्कांची असणार आहे? 80 मार्क्स, म्हणजे 80 मार्कांची असणार आहे. ओरल तुमची झालेली 20 मार्क, त्याचा चिंता करण्याची आवश्यकता नाही. आता या 80 मार्कामध्ये आपल्याला एकूण प्रश्न असणार आहे 7. किती प्रश्न असणार आहे? क्वेश्चन 7 असणार आहे. आणि सेक्शन किती असणार आहे? 6. सेक्शन म्हणजे विभाग आणि क्वेश्चन म्हणजे प्रश्न. सेक्शन 6 आहे आणि क्वेश्चन 7 आहे. तर त्यामध्ये जो क्वेश्चन नंबर 1 आहे तो आपल्याला 10 पैकी 10 मार्क्स मिळवून देणारा आहे. तर तो क्वेश्चन नंबर 1 आहे तो म्हणजे लँग्वेज स्टडी. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी. तो किती मार्कांना आहे विचारला जाणार आहे? 10 मार्क्स. बरोबर. आता लँग्वेज स्टडी म्हणजे काय? भाषा अभ्यास. आणि या प्रश्नाचं 2 टप्प्यात विभाजित केलेलं आहे, ए आणि बी. ए हा 8 गुणांसाठी आहे आणि बी 2 गुणांसाठी आहे. तर इथे मात्र आपला एकही मार्क्स जाता कामा नये. याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर अनेक विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स म्हणजे 10 पैकी 10 मार्क्स मिळाले जातात. म्हणजे ए 8 मार्काला आणि बी 2 मार्काला. 8 अधिक 2 बरोबर 10 मार्क्स. तर त्या लँग्वेज स्टडी मध्ये बघा क्वेश्चन नंबर 1 प्रत्येकाच्या हातामध्ये ऍक्टिव्हिटी शीट आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 ए डू ॲज डिरेक्टेड, दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. आता इथे अटेम्प्ट एनी 4 म्हटलंय, 4 सोडवायला सांगितलंय, पण आपल्याला काय करायचं आहे? 6 चे 6 ऍक्टिव्हिटी सोडवायच्या आहेत. क्वेश्चन नंबर 1 ए, क्वेश्चन नंबर 1 ए त्यातली जी पहिली ऍक्टिव्हिटी आहे ती आपण समजून घेऊया. काय आहे? कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. म्हणजे काय? तुम्हाला इथे 4 शब्द दिले जातील. ते 4 शब्द तुमच्या डेली रुटीन मध्ये वापरातले असणार आहे. तुमच्या कोर्स बुक म्हणजे पाठ्यपुस्तकातले असणार आहे. त्यातले हे 4 शब्द असतील. त्याची फक्त तुम्हाला काय सांगितलंय? सर्व स्पेलिंग दिली जाईल. फक्त एक अक्षर त्यातलं तुम्हाला ब्लँक सोडलं जाईल. ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. फॉर एक्झाम्पल इथे उदाहरण दिले बघा, डेंजर, DA आणि मध्ये डॅश सोडलाय. तिथे काय लिहायचं होतं? एन, डेंजर. दुसरं काय? PR डॅश ZE, PR काय लिहायचं होतं? RZE. तिसरं आहे COR डॅश ER म्हणजे मध्ये एन लिहायचं होता, कॉर्नर. चौथा लिहायचा होता O, पुढे डॅश आहे JECT म्हणजे मध्ये लिहायचं होता B, ऑब्जेक्ट. पण इथे हे लिहित असताना मी पुन्हा एकदा सांगतोय, इथे महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. पहिल्या याच्यामध्ये जे मी सांगितलेले स्वर A, E, I, O आणि U हे जर 5 स्वर तुमचे पाठ असतील तर त्यातले जे 2 शब्द असतात त्यामध्ये हे 5 स्वरांपैकी म्हणजे या 5 अक्षरांपैकी योग्य शब्द वापरला तर तुमचे 2 शब्द पूर्ण होतात. फक्त ते शब्द काय झाले पाहिजे? अर्थपूर्ण. म्हणजे तुमच्या मनाने ते लिहून चालणार नाही. त्याची स्पेलिंग जी आहे ठरलेली तीच तुम्हाला लिहावी लागेल. क्वेश्चन नंबर 1 ए ची पहिली ऍक्टिव्हिटी समजली? ओके. आपण दुसऱ्या ऍक्टिव्हिटी कडे जाऊया. दुसरी ऍक्टिव्हिटी आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय? इंग्रजी मुळाक्षरांच्या क्रमानुसार काय करायचं आहे? खाली दिलेल्या शब्दांची क्रम लावायचा आहे, त्याची मांडणी करायची आहे. यासाठी प्रथम मी तुम्हाला सांगितलेलं आहे
पेपर जेव्हा डिस्ट्रीब्यूट केले जातात, जेव्हा तुम्ही रेषा मारतात, पहिल्या पेजवर माहिती भरतात, त्याच वेळी शेवटच्या पेजवर A to Z स्मॉल लेटर्स ABCDEFG अप टू XYZ ही लेटर्स तुम्ही लिहून टाकायचे, म्हणजे इंग्लिश अल्फाबेट लिहायचे. म्हणजे काय होईल, दोन्ही सेट मध्ये तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स तुम्हाला मिळायला संधी आहे. प्रत्येक ऍक्टिव्हिटी किती मार्कांसाठी आहे? 2-2 मार्कांसाठी आहे, लक्षात ठेवा. म्हणून पहिली जी ऍक्टिव्हिटी आहे ही सोडवत असताना, अल्फाबेटिकल ऑर्डर सोडवत असताना काय लक्षात घ्यायचं आहे? पहिलं अक्षर, त्या शब्दातलं पहिलं अक्षर लक्षात घ्यायचं आहे आणि ते प्रथम ABCD च्या क्रमानुसार पहिलं अक्षर कोणतं येत आहे त्यानुसार काय करायचं आहे, इथे आपल्याला तो अक्षर पहिलं लिहायचं, म्हणजे तो शब्द पहिला लिहायचा, नंतर दुसरा, नंतर तिसरा, नंतर चौथा. पण दुसऱ्या सेट मध्ये पहिली अक्षर सर्वांची सारखी असेल. जर अशा वेळी काय करायचं, गोंधळून जाण्याचं कारण नाही. पहिलं अक्षर जर सारखं असेल तर दुसरं अक्षर घ्यायचं शब्दातलं, दुसरं सारखं असेल तर तिसरं अक्षर घ्यायचं, तिसरं सारखं असेल तर चौथं, असं शेवटपर्यंत सारखं येणार नाही. शेवटी तरी काय होणार आहे, वेगळे अक्षर येणार आहेत. आणि यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, त्या शब्दांचा काय द्यायचा आहे, क्रम द्यायचा आहे. आणि या पद्धतीने जी दुसरी जी ऍक्टिव्हिटी आहे ती काय करायची आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर कंप्लीट करायची आहे, लक्षात घ्या. ओके, लक्षात आलंय दुसरी ऍक्टिव्हिटी. आता तिसरी जी ऍक्टिव्हिटी आहे, तिसरी ऍक्टिव्हिटी बघा, पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्स. तिसरी ऍक्टिव्हिटी कोणती आहे, पंक्चुएशन मार्क्स. पंक्चुएशन मार्क्स ही सुद्धा किती मार्कांना आहे, 2 मार्कांना आहे. आता पंक्चुएशन मार्क्स मध्ये तुम्हाला 2 वाक्य दिले जातील 1-1 मार्कासाठी. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, पहिलं वाक्य अत्यंत सोपं असतं, ज्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला पंक्चुएशन मार्क्स म्हणजे विराम चिन्हांचा वापर करावा लागतो. तर याच्यामध्ये एक 4-5 नियम महत्त्वाचे. काय, पहिली वाक्याची सुरुवात कशाने करायची, कॅपिटलने. जर कॅपिटल अक्षर दिलेलं असेल सुरुवात तर कॅपिटलच ठेवायचं, हे महत्त्वाचं लक्षात घ्या. जर नसेल तर ती कॅपिटल घ्यायचं आहे. त्यानंतर वाक्याच्या शेवटी वाक्याच्या प्रकारानुसार काय करायचं आहे, साधं वाक्य असेल तर पूर्णविराम द्यायचा आहे, प्रश्नार्थक वाक्य असेल तर प्रश्नचिन्ह द्यायचं. तिसरा महत्त्वाचा नियम काय आहे, त्यामध्ये जर लेट्स किंवा तुमचे हॉट्स, हाऊस म्हणजे यस चा प्रत्यय लागणार आहे, किंवा डोंट, डझंट, शान, ऑन म्हणजे टी, एन आणि टी आलेला, तर त्याच्या टी च्या डोक्यावर किंवा यस च्या डोक्यावर काय करायचा, अपॉस्ट्रॉफी मार्क म्हणजे उभी रेष द्यायची. हा तिसरा नियम. चौथा नियम काय, जर वाक्यामध्ये स्वतंत्र आय आला तर तो नेहमी कुठे येऊ वाक्यामध्ये, सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटी, तो नेहमी कसा लिहायचा, कॅपिटल लिहायचा, म्हणजे मोठ्या अक्षरात लिहायचा. बरोबर. त्यानंतर पाचवा नियम काय सांगितलेला आहे मी, की जर वाक्यामध्ये काय, जर एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या गावाचं नाव, देशाचं नाव, शहराचं नाव किंवा पदार्थाचं नाव आलं असेल, पुस्तकाचं नाव आलं असेल, नदीचं नाव आलं असेल, तर त्याचं अक्षर काय करायचं, कॅपिटल म्हणजे मोठ्या अक्षरात लिहायचं. आणि शेवटचा नियम 6वा काय सांगितलेला, तो दुसऱ्या वाक्यामध्ये नेहमी उपयोगी पडतो. ज्या वाक्यामध्ये सेड, टोल्ड किंवा आस्क्ड, एक्सप्लेन, अनाउन्स, ईडी प्रत्यय असणारे जर शब्द आले असतील तर जे त्याच्या अगोदरचं मोठं वाक्य असेल किंवा त्याच्या नंतरचं मोठं वाक्य असेल तर कोमा देऊन दोन्ही वाक्यांना डबल इन्व्हर्टेड म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह द्यायचं. अशा पद्धतीने तुम्हाला 6 नियम पंक्चुएशन मार्क्स मध्ये मी सांगितलेले आहेत, ते फॉलो करायचे, तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळतील. त्यानंतर चौथी जी ऍक्टिव्हिटी आहे ती काय, म्हणजे तुम्हाला
काय करायचंय?